बाईक टॅक्सी तर सोडा, पेट्रोलवर चालणाऱ्या या बाईक त्यांनी रस्त्यावर आणल्या। प्रामुख्याने रॅपिडो कंपनीच्या एका बाईक स्वारानं काही अपघात केला आणि त्या अपघातामध्ये प्रवाशाचा मृत्यू झाला। उबेरच्या एका वाहकानं कल्याणमध्ये एका महिलेचा विनयभंग केला, तशी तक्रार पोलीस स्टेशनला नोंदवण्यात आली। तर अशा प्रकारच्या ज्या घटना वारंवार व्हायला लागल्या आणि त्याचबरोबर ह्या ई बाईकच्या ऐवजी पेट्रोल बाईक चालवणाऱ्या ज्या टॅक्सीज होत्या त्यांच्यावर न गुन्हे दाखल करता आम्ही 36 गुन्हे हे रॅपिडोच्या जे कंपनीचे मालक होते त्यांच्या विरोधामध्ये दाखल केले। त्यामध्ये काही गुन्हे हे ओला आणि उबेरचेही होते आणि त्यामुळे प्रवासी सुरक्षित राहावा ही राज्य शासनाची भूमिका आहे। परंतु त्याचं उल्लंघन जर हे रॅपिडो, उबर आणि ओला सारख्या ह्या कंपन्या करत असेल आणि राज्य शासन किंवा परिवहन डिपार्टमेंट जे आहे माझ्या खिशामध्ये अशा पद्धतीने जर त्यांची ती वागणूक असेल आणि प्रवाशांच्या जीवाशी खेळत असतील, महिलांच्या सुरक्षिततेचा जो महत्त्वाचा प्रश्न त्याच्याशी जर खेळत असतील तर आम्ही त्याला सोडणार नाही। आजच्या बैठकीमध्ये असा निर्णय घेतला की उद्या 2 दिवसामध्ये आमच्या परिवहन खात्याचे सेक्रेटरी असतात त्यांच्या अंतर्गत एक समिती आहे आणि त्या समितीच्या बाबतीत माध्यमातून काही निर्णय हे घेतले जातात। ओला, उबेर आणि रॅपिडो यांच्या बाबतीत स्टेट ट्रान्सपोर्ट ऑथॉरिटी म्हणजे STAची जी समिती आहे ते समितीची परवा बैठक आहे 2 दिवसानंतर आणि त्या बैठकीमध्ये ते त्या संदर्भात निर्णय घेतील आणि चुकीच्या पद्धतीनं अशा पेट्रोलच्या गाड्या रस्त्यावर आणत असतील, जे चालक असतील त्यांचं कुठल्याही प्रकारे कॅरेक्टर सर्टिफिकेट न आमच्याकडे प्रोड्यूस करता ते त्यांना परवानगी देत असतील, कुठल्याही प्रवाशांच्या जीविताशी खेळत करत असतील किंवा महिला प्रवाशांशी योग्य प्रकारे त्यांची वागणूक होत नसेल किंवा जी नियमावली ठरवून दिलेली आहे राज्य शासनाने ई बाईक टॅक्सीसाठी त्या नियमावलीचं पालन करत नसतील तर निश्चित आम्हाला योग्य तो निर्णय त्यांच्या बाबतीत घ्यावा लागेल।